राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांसाठी नमो शेतकरी व पीक विम्यासंबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेची तारीख व पीक विम्याची अपडेट कळेल. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरीप्रमाणे रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. गैरव्यवहार प्रकरण आढळल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार. सूक्ष्म सिंचनातील गैरव्यवहाराची रक्कम वसूल करणार असे आदेश स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेले आहे. सूक्ष्म सिंचनातील गैरव्यवहार प्रकरणी माहिती. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधीची तारीख पुढे बघणार आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती जर पहिल्यांदाच किंवा नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बेदाण्याचे भौगोलिक नामांकन कागदावरच, द्राक्ष संघाची उदासीनता, ग्रेप बोर्ड 4ही विसर, सदस्यतेला पाहायला गेलं तर नामांकन कागदावरच. कोल्हापूर शुगर फॅक्टरीज 13 कारखान्यांकडून 81 कोटी FRPची थकीत. RRC कारवाईची मागणी, सदस्यतेला पाहायला गेलं तर 81 कोटी थकीत. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी. पीक विम्याचे प्रलंबित 2.35 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अदा करण्याची माहिती. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2024-25 मधील 2478 शेतकऱ्यांना पीक विम्याचे प्रलंबित 2.35 कोटी रुपये अदा करावेत. यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप शिवसेनाची युतीचे संकेत. वरिष्ठ नेत्यांची बैठक, राष्ट्रवादीला धक्का देण्याची रणनीती. किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता. अमृतसरमध्ये देशाची नीचांकी 1.7 अंश सेल्सिअस तापमान. गोपीनाथ मुंडे अनुदान योजनेत 2,17,00,000चे अनुदान वितरित. शेती काम करताना अपघात झाल्यास 110 जणांना अनुदानाचा लाभ. 75 जणांना